नमस्कार. मी मोहन पाटील खानदेशमधनं बोलतो आहे. आज जो व्हिडिओ आपण बघणार आहोत, हा जर तुम्ही खानदेशी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की आपण खानदेशची जर भूभाग बघितला तर आज आपण फक्त जळगाव, धुळे आणि नंदुरबार 3 जिल्हे बघतो. पण जर याच्या अगोदर जर आपण बघितलं तर जवळपास सुरतपासनं गुजरातमध्ये सुरत आहे. सुरतपासून ते मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूरपर्यंत हा एवढा जो भूभाग आहे किंवा याच्यापेक्षा खूप जास्त मोठा भूभाग हा अगोदर खानदेशमध्ये होता. आणि काही भूभाग आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खानदेशचा भूभाग गेलेला आहे. त्यानंतर नगरमध्ये गेलेला आहे. त्यानंतर नाशिकमध्ये गेलेला आहे. तर आपला खानदेश जो आहे तर त्याचे काहीतरी भाग तोडले गेलेले आहेत. तर त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. तर जे खानदेशी लोक आहेत, जे आज जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये राहत आहेत, तर त्यांच्यावरती एक खूप मोठा अन्याय झालेला आहे किंवा ते एखादी षडयंत्रामध्ये किंवा आपण एक ट्रॅप म्हणू शकतो, जाळ्यामध्ये ते अडकलेले आहेत आणि ते दिवसेंदिवस अजून अडकत जात आहेत. कारण की हा जर आपण विचार केला तर काही लोकं ज्यांना माहिती आहे ते लोकांसमोर ते विषय मांडू शकत नाही किंवा जे मांडू शकतात त्यांना हा विषय माहितीच नाही आहे. आणि काही लोकं सगळे प्रयत्न करत असतील, परंतु त्यांचा आवाज हा जगासमोर येऊ दिला जात नाही. तर याच्यामुळे आपण खूप मागे गेलो आहे. तर याचं एक कारण बघितलं तर आपण असं बघू शकतो की आपला जो खानदेश आहे, हा तसं बघायला गेलं तर एक राज्याचा दर्जा त्याला मिळाला पाहिजे होता भारत स्वातंत्र्यानंतर. परंतु तो न मिळता त्याला कितीतरी तुकड्यामध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. काही भाग गुजरातमध्ये गेला, काही भाग मध्य प्रदेशमध्ये गेला, तर काही भाग महाराष्ट्राच्याच इतर जिल्ह्यांमध्ये आपण त्याला तोडून टाकलेला आहे. आणि राहिलेला छोटासा भाग जो आहे जळगाव, धुळे, नंदुरबार, जो आपण आता त्याला खानदेश म्हणतो किंवा उत्तर महाराष्ट्र म्हणून आपण आता संबोधतो. तर त्या भागाची दुरवस्था आता अशी झालेली आहे की महाराष्ट्राच्या आणि खानदेशचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र खूप डेव्हलप राज्य म्हणून आपण बघतो पूर्ण भारतामध्ये. परंतु जर त्याच अनुषंगाने आपण जर खानदेशचा विचार केला तर खानदेश हा अतिदुर्गम भाग म्हटला जातो आणि याची डेव्हलपमेंट जी स्पीड आहे ही महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा खूप कमी आहे. याला आदिवासी भागसुद्धा म्हटला जातो. तर याच्यामध्ये आपण कुठल्या जाळ्यामध्ये फसलो आहे, आपण हळूहळू त्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. आणि आपण असं म्हणू शकतो की आपण खूप मोठ्या संकटामध्ये आहे. जर आपण आज हा विचार नाही केला किंवा या गोष्टींवरती जर आपण आवाज नाही उठवला तर भविष्यामध्ये खानदेश आणि खानदेशवासी जे लोक आहेत त्यांच्यावरती खूप मोठं संकट येणार आहे. कारण की जर खानदेशचा आपण विचार केला तर खानदेशमध्ये शिक्षणाचा दर्जा हा खूप खालावलेला आहे. गरिबी खूप मोठ्या प्रमाणात आहे. इंडस्ट्रीज कुठेच नाही आहे. रोजगार नाही आहे, शिक्षण नाही आहे. आणि या सर्व गोष्टींचा त्रास असल्यामुळे इथले लोकं अक्षरशः गावं सोडून, खानदेश सोडून इतर शहरांमध्ये नोकरीच्या शोधामध्ये जातात. जसं की सुरत, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, इतर राज्यांमध्ये त्यांना जावं लागतं. नाशिक वगैरे असेल, संभाजीनगर असेल, तर इथे जाऊन त्यांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतील कमीत कमी ज्या गरजा भागवण्यासाठी त्यांना आपलं गाव सोडावं लागतं, आपला खानदेश सोडावा लागतो. तर असं का झालं तर आपण याच्यावरती काहीतरी जनजागृती करून आपला जो राहणीमानीचा दर्जा आहे हा आपण उंचावू शकतो. तर याचं नुकसान अजून काय झालेलं आहे की चांगलं शिक्षण नाही आहे, चांगल्या नोकऱ्या नाही आहेत. त्यामुळे त्या अजून शेतकरी जे ते शेतकऱ्यांना जे पीक विम्याचे पैसे मिळायला पाहिजे त्यांना भिकाऱ्यासारखे ते मागावं लागतात सरकारकडनं. कुठलंही सरकार असो, कुठलेही अधिकारी असो यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. आणि त्यांना असं वाटतं की हे आदिवासी आहेत, यांना काय कळतं, यांना काय समजतं. तर ह्यामुळे आपण खूप मागे पडलेलो आहे आणि आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालेलं आहे. आपले कुठलेच नेते त्याच्यावरती बोलत नाही, आपले कुठले अधिकारी बोलत नाही आणि कुठलेही समाज माध्यम असतील, सोशल मीडिया असेल किंवा पत्रकार असतील, न्यूज चॅनल असतील, यांनी ह्या विषयावरती कुठेही आवाज उठवलेला नाही आणि कुठेही त्यांनी लक्ष दिलेलं नाही. तर ह्या बेरोजगारी आणि हा जो अनडेव्हलपमेंटचा जो प्रकार चालू आहे त्याच्यामुळे भरपूर तरुणांचे लग्न होत नाही. एकेका गावामध्ये बघितलं तर हजारो मुलं तुम्हाला अविवाहित दिसतील. आणि याच्यामुळे मुलांमध्ये व्यसनाधीनच प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यानंतर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. तर असं आपण समजू शकतो की जसं काही आपण
संपत चाललो आहे अशी परिस्थिती आपल्या खानदेशमध्ये तयार झालेली आहे. तर आपण हळूहळू नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर आज आपण फक्त खानदेश अगोदर काय होता, अगोदर आपला खानदेश जर म्हटला तर जवळजवळ महाभारतपासून ते रामायणापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या प्रत्येक काळाचा इतिहास हा खानदेशी जोडलेला आहे. त्यामुळे आपण समजू शकतो की खानदेश हा खूप जुना भूभाग आहे, तरीसुद्धा आपल्यावरती एवढा मोठा अन्याय होतो आहे. तर आपल्याला असं वंचित का ठेवलं गेलं? आपला जो खानदेश प्रांत होता त्याला इतक्या तुकड्यामध्ये का डिवाईड करण्यात आलं? त्याला वेगळा राज्याचा दर्जा का नाही दिला? आणि जर वेगळा राज्याचा दर्जा नाही दिला तर महाराष्ट्रामध्येच हा भाग का नाही घेतला गेला? तर हा विषय खूप विचार करण्यासारखा आहे. तर याच्यावरती आपण हळूहळू चर्चा करू आणि याच्यावरती आपण काय मार्गदर्शन घेता येतं किंवा याच्यावरती काही उपाययोजना होतात का, किंवा आपला खानदेशला आपण डेव्हलप कसं करू शकतो, यासाठी आपण ही व्हिडिओची सिरीजचं माध्यम आपण सुरू केलेलं आहे. धन्यवाद.